हॅलो नमस्कार, मी पायल आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि ना आज आहे महाराष्ट्र दिन, आपल्या गर्वाचा एक दिवस। तर महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तर आता सकाळपासूनच व्हिडिओची सुरुवात केली आहे कारण आज पौर्णिमा ही आहे। आज शुक्रवार आहे, पौर्णिमा आहे, त्यामुळे विशेष आहे। तर या दिवसात मी काय काय सेवा करते हे तुम्हाला नक्की दाखवेल आणि अजून एक छानशी सेवा मी अक्षय तृतीयापासून सुरुवात केली आहे, पण तुम्हाला दाखवायची राहिली कारण खूप गडबड असते। सगळंच करायचं आणि सगळं दाखवायचं म्हणलं की काहीतरी राहून जातं। तर असं ह्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवेल आणि ही सेवा माझी मम्मी खूप दिवसापासून करते, त्यामुळं मग मला म्हटली तू या दिवसापासून सुरुवात कर, म्हणून मग मी त्या गोष्टीची सुरुवात केली। पण खूप छान अनुभव येतो, म्हणजे खूप असं प्रत्येक गोष्ट आहे ना आपल्याला काहीतरी देवाला मागितले आणि ती मिळण्यासाठीच करायची नसते। काहीतरी समाधान, सुख, समृद्धी ही असते घरामध्ये, त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात। तर असं दिवसाची छान सुरुवात झाली आहे। तुम्हाला शुभ सकाळ। आणि आहे ना आता गॅसची पूजा आणि घरातली कामं, आता थोडे सुट्ट्याच लागल्या आहेत मुलांना, त्यामुळं मी पण थोडंसं उशिरा उठायला लागले कारण आहे ना काय करायचं नसतं, कारण मुलं उठत नाही तू लवकर, त्यामुळं मग मी थोडंसं जरा अर्धा पाऊण तासाचा लेट करतेच। तर असं उन्हाळ्यामुळं रात्री झोप येत नाही आणि सकाळी उठणं होत नाही, हे मुद्दा होतोय आता। आणि आत्ता उन्हाळा म्हटलं की सांगायचंच नाही, असं झालंय ना उन्हाळा कधी संपत होईल कधी नाही। कारण आहे ना नको नकोसा हा उन्हाळा ह्या वेळेस झाला आहे। जर वेळेस एवढा उन्हाळा मला तरी जाणवला नाहीये, पण या वेळेस खूप जाणवते मला। किचनमध्ये पण यायचं म्हटलं तर असं घामाच्या धारा सुटतात। 12-1च्या दरम्यान आपण आलो तर आता पण सुटतात, पण आता असं इकडून हे होतं बघा, घाम खूप येतं। तर आपल्याला किचनमध्ये तर काम करावंच लागतं, पण या वेळेचा उन्हाळा जरा वेगळा आहे। तसं नॉर्मली मला आहे ना थंडी जास्त वाटते, उन्हाळा एवढा जाणवत नाही, पण या वेळेचा उन्हाळा सगळ्यांनाच जास्त जाणवते। आणि मुलांना तर बाहेर काढायचं पण हे झालंय, कारण अलर्टच असं दिलंय की सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत कुणीच गरज असेल तरच, इमर्जन्सी असेल तरच बाहेर निघा, नाहीतर निघूच नका। आता प्रत्येकाची इमर्जन्सी असते, रोज कामाला ते जावं लागतं, ते तर जातात, पण ज्यांना जमल असं खेळण्यासाठी काही व्यतिरिक्त कामं असतात ते जर गरजेचे असेल ना तेच करावं करणं। उन्हाचा त्रास आहे ना खूप जाणवतो आणि आपल्याला बसावं असं वाटत नाही, आणि उन्हातून आल्यावर तर मग तर जास्तच हाल होतात। त्यामुळं शक्यतो जेवढं टाळता येईल तेवढं टाळायचं। 5-6च्या पुढं जायचं, तरी 6 वाजता थोडं ऊन तेजच असतं थोडंसं, पण 6च्या पुढं थोडीशी तीव्रता कमी होते, मग आपण जायचं, आपली कामं संध्याकाळी करू शकतो ह्यावेळेस आता। तर असं उन्हाळा 1 महिन्याने संपणारच आहे, पण आहे ना तोपर्यंत आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागणार। चला आता सकाळची कामं चालू करावी लागणार, कारण आपल्याला काही कामं काही आपली राहत नाहीत। तर आधी गॅसची पूजा करते, कारण देवपूजा करायच्या अगोदर मी गॅसची पूजा आज का करायला, कारण मुलं उठली तर मग त्यांना लगेच खायचं असतं, प्यायचं असतं, मग त्या गॅसची पूजा राहून जाते। त्यामुळं मग ते आधी गॅसची पूजा करते आणि आज देवांना क्लीन करायचंय, त्यामुळं उशीर तर होणारच आहे। त्यामुळं मग म्हणलं चला आधी गॅसची पूजा करते, तुळशीची पूजा करते, कारण मग लेट होत जाईल ना। आणि 12च्या आधी, 11च्या आधी तर किमान सगळं हो माझं, कारण सरांचं पण आज त्यांनाही जायचं होतं लवकर, म्हणून मग त्यांची गडबड होती, तर त्यांचं आवरलं, आता माझं सगळं आवरायचं। तर चलो आज पौर्णिमाला काय काय करते मी तुम्हाला दाखवते। महिन्यातील पौर्णिमा हा असा दिवस असतो ज्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदैवताचं जेवढं जमल तेवढं आपण करायचं असतं। तर कुलदैवताची कोण ओटी भरतं, कोण तर कुलदैवताला जातं जर पौर्णिमेला, आपल्याला जमतं तसं आपण करायचं। आता संध्याकाळीच आहे ना मी झोपताना सगळा गॅस ओटा ते सगळं धुवून झोपते, तरी पण सकाळी आपला काय हात गप्प बसत नाही, सकाळी पुसल्याशिवाय अशी पूजा करावीशी वाटत नाही, म्हणून अगोदर पुसून घेतला गॅस ते, आणि त्यानंतर स्वस्तिक काढलं। आता स्वस्तिकचं आहे ना खूप दिवसापासून माझं चाललं होतं की स्वस्तिक असं काढायचं, आता खूप व्हिडिओ वेगवेगळे येतात, त्यानुसार आपण माहिती घेतली ना तर स्वस्तिक नेमकं कसं काढावं सगळ्यांचे वेगवेगळे म्हणणं असतं। तर आता मला एक व्हिडिओ सापडला, त्याच्यामध्ये अशा ज्या प्रकारे स्वस्तिक काढतात ना त्या प्रकारे मी स्वस्तिक काढते आता। तर असो गॅसची पूजा सकाळी मी करून घेते। गॅसची पूजा काही सिंपलच असते आणि पण छान वाटतं आपल्याला, अन्नपूर्णाचा वास आपल्या घरात असतो। तसं आहे ना मला मी रोजची सवय लागली, त्यामुळं रोज मी गॅसची पूजा करते। ही सवय मला मम्मीकडून लागली आहे। मम्मी आमची सगळं करण्याच्या अगोदर आहे ना गॅसची पूजा करते, मगच तिचं चालू राहतं का चहा पाणी। तर आता
मी गॅसची छान पूजा केली. आणि पौर्णिमा म्हटलं की विष्णुप्रिय अशी तुळशीची पूजन झालं पाहिजे. आणि पौर्णिमे दिवशी आहे ना तुळशीला थोडंसं कच्चं दूधही घालावं म्हणतात. माझ्याकडं कच्चं दूध नव्हतं म्हणून मी आज काही घातलं नाही. पण आहे ना तुळशीची छान पूजा केली जाते पौर्णिमेला, कारण विष्णुदेवांच्या पूजेमध्ये तुळशीला इतकं महत्त्व आहे त्यामुळं. तर हे सगळ्या गोष्टी आहे ना माझ्या पौर्णिमेला, गुरुवारी, शुक्रवारी ह्या ठरलेल्या असतात. आणि आता आपलं रोजचं तेच म्हणलं तरी आयुष्यामध्ये आपण रोज करतो तरी थोडीच कंटाळतो, पण खरंच खूप छान वाटतं, अनुभव छान येतात. तर गुरुवारी मी हळदीनं लेपन केलं होतं, पण आज शुक्रवार होता, एकच दिवस, तरी पण म्हटलं चला आज पौर्णिमा आहे, शुक्रवार आहे आणि वैभवलक्ष्मीचं पूजा संध्याकाळी करावी लागते. त्यामुळं जरा थोडंसं हा दिवस माझ्यासाठी स्पेशल असल्यासारखं मला वाटतं. त्यामुळं जेवढं करता येईल तेवढं मी आवर्जून करते. आता हळदीचं लेपन म्हटलं तर आहे ना इतकं छान वाटतं, दरवाजा बघणाऱ्यालाही छान वाटतं आणि आपल्याला तर आहे ना खरंच खूप छान वाटतं, केल्यानंतरच खूप छान वाटतं. तर छान हळदीनं लेपन केलं. जास्त सुकायलाही वेळ दिला नाही, म्हटलं चला सुकायला वेळ दिला की मग आपली कामं डिले राहतात, म्हणून मग लगेच रांगोळी काढायला घेतली. आणि साच्याने रांगोळी काढली तर लवकर होते. हाताने आता मी जवळपास आहे ना लवकर काढतच नाही, कारण आहे ना तेवढं सकाळी वेळच नसतं. सगळ्या गोष्टी करता करता मग आपल्याला सगळ्याच गोष्टी करायच्या असतात, त्यामुळं वेळ एवढा हे होत नाही. त्यामुळं मग जशी साच्याने होते तशी पटकन काढून आपण दुसऱ्या कामाला लागतो, असं होतं. तर तरी पण साच्याने काढलेली खूप छान दिसतात, त्यामुळं मग आपल्याला हे आवडतात. तर देवांची पूजा हे राहतंच, त्यामुळं पहिल्यांदा मी आज उंबऱ्याची पूजन करून घेतलं. सहसा मी आहे ना देवांची पूजा अगोदर करून घेते. तर येता मी दरवाजामध्ये आहे ना पाणी आवर्जून ठेवते. आणि बघा दरवाजा इतका छान, आणि जे माझ्याकडं लक्ष्मीचे पाऊल आहेत त्याच्यावर चिन्ह आहेत तेही दोन्ही साईडला काढल्यामुळं असा दरवाजा एकदम छान असा दिसतो. आणि या मुख्य दरवाजावर बी असं शुभ लाभ लिहिते मी. आता एका ब्राह्मण काकाचं बघितलं होतं 2 बोटाने, ते ट्राय करत होते ओम काढायचं, पण त्यांच्यासारखं आपल्याला काही एवढं जमत नाही. तसंच आता मग सिंगल ह्याच्यानेच मी शुभ लाभ घेईल. तर देवांची स्वच्छता मी करून घेतली होती. आणि देवांच्या स्वच्छताबरोबरच आहे ना हे आरत्या ते आपल्याला स्वच्छ कराव्या लागतात. तर आहे ना हे पण खूप चिकट होतात. तर फक्त आहे ना मी जेवढी मला एकच लागायची होती, आता म्हणलं तोपर्यंत फक्त जो अष्टलक्ष्मी दिवा आहे ना तोच अगोदरीनं घासून घेतला. बाकीचे दिवे धुवायचे आहेत, म्हणजे एकदम चिकट झाले आहेत. तर ते मी कसे काढते ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल. तर अगोदर मी हे दिवे, जे ताट, आता मी आहे ना कुंचम भरते त्यासाठी जे साहित्य लागते ते सगळं मी पितांबरीनं. उन्हाळा खूप आहे त्यामुळे ना बाजारात फुलं पण इतकं कसे तरी मिळायला लागले, त्यामुळं वेणी तर मिळायचं शक्यच नव्हतं. त्यामुळं म्हटलं चला आपल्याला येते तर मग आपण आपल्या हाताने वेणी करावी. आणि हा आहे ना माझा कलावा होता, तो खूप दिवसाचा आहे, मग त्याचा काही उपयोगच होत नव्हता. तर मी दुसरा कलावा आणला आणि याचा कलर थोडा फेंट झाला, म्हणून म्हटलं चला रेड कलरचा दोरा आहे तर त्यानेच करू, म्हणून मी हा दोरा आता वेणीसाठीच वापरते. पण वेणी अशी आहे ना छान राहते या दोऱ्यामुळं. छोटा दोरा घेतला ना फुलं लगेच निसटून जातात. तर अशी वेणी आहे ना मला बनवता येते, तर मग मी आवर्जून देवीसाठी बनवते. आणि आपण तर या सगळ्या सेवा केल्यानंतर खरंच खूप छान वाटतं. आणि या दिवशी आपण मंगल कलश तर आता मंगल कलशासाठी आहे ना मी यात्रेमधून एक गोष्ट घेऊन आले होते, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. आणि ते मला खूप स्वस्त मिळाली होती, पण कलशाला लावण्यासाठी छान दिसेल म्हणून मग माझ्या ते डोक्यात होतं, म्हणून मी घेऊन आले होते. आणि नारळ हा मी काय आज नारळ पौर्णिमेला बदलतात, पण खराब नसेल झाला तरी ठेवला तरी चालतो. तर नारळाला असं आहे ना मळवटी भरून घेतला. आणि ही आहे ती वस्तू म्हणजे ठुशी. आता ही ठुशी आहे ना इतकी छान आणि मला खूप स्वस्त मिळाली, त्यामुळं मग मी घेऊन आले. आणि यात्रेतून आहे ना काय घ्यायचं हा प्रश्न होता, पण घेऊन आले मी ही ठुशी. पण म्हटलं चला होईल कलशाला, म्हणून मी आवर्जून त्या कलशाला घातल्यानंतर कलश खूप छान दिसायला. खूप दिवसापासून मी तुम्हाला सांगितलेलं की मला अक्षदाच्या माळा करायचा. आज पौर्णिमा आहे म्हणलं, अन्नपूर्णा मातेचाही दिवस असतो आणि अक्षय तृतीयाला मी करेल म्हणलं होतं, सगळ्या देवांना होईल, पण काही करणं झालं नाही. तेव्हा थोड्या केल्या होत्या आणि आता मी पूर्ण केल्या आणि खूप छान झाल्यात. आता कलरचं आहे ना मी तुम्हाला सांगते की कलरच्या मी का केलं नाही. कलरसाठी आहे ना मी असं कलर हे करून घेतला होता. हा खायचा कलर असतो ना आपला, आपण कधी बिर्याणी कुठं काय असं वेगळा कलर द्यायचा म्हणलं तर पापड्यांना तो कलर आणला होता. तर माझ्याकडे केशरी कलर होता, मग मी त्याचंच चाललं होतं माझं करायचं. पण मी पुढं सांगते की कशामुळं मी त्याचं करू शकले नाही. तर आता काय याच्या केलेत मी व्हाईट आहे आणि दोरा फक्त रेड वापरलाय आणि एक ग्रीनची हे करून बघितली.
तर नंतर शेवट मग म्हटलं जरा कलर चेंज करून बघावं, तर असा ग्रीनचा पण आहे, छान दिसतंय पण व्हाईट छान दिसतात म्हणून मग व्हाईटच केले. आता मी देवांना घालते आणि तुम्हाला मग दाखवते की देव किती छान झाले. आता कलश भरून झालाय, तर आता पुढचे सगळे देवांची मांडणी करून घेते अगोदर एक एक. कारण आहे ना हे मी असेच करून ठेवलेत, तर आता देवांच्या मापानुसार यांना मला ॲडजस्ट करावं लागणार आहे. घालायचं म्हटलं की व्यवस्थित असं बसेल असं. तर चला आता देव पण मी स्वच्छ करून घेतले, सगळे देव असे स्वच्छ करून मी ठेवले होते. तर असं देव स्वच्छ करून ठेवले म्हणजे हे होतं, आज पौर्णिमा म्हटलं की सगळं असतं ना, त्यामुळं सगळ्या गोष्टी करता करता वेळ होऊन जातो. तर चला अगोदर पूजा करते आणि मग तुम्हाला दाखवते की देवघर आपलं किती छान. देवांना ॲडजस्टनुसार मी अक्षताच्या माळा घालून घेतल्या, तर देवांचं रूप इतकं छान दिसायला लागले. आणि आता फुलं ते व्हायची राहिले तरी पण तुम्हाला मी दाखवलं. आणि कलरचे अक्षता करायच्या, तर आहे ना कलर वापरला तर तो कलर दिसत नव्हता जसा वापरला, त्याला थोडंसं पाणी टाकावं लागत होतं आणि पाणी टाकलं तर लगेच तांदूळ तुटत होता. म्हणून मग मी ते कलरचं स्किप केलं. आणि असंही हे खूप नाजूक काम आहे, खूप लक्ष देऊन करावं लागतं आणि मूळ म्हणजे आहे ना तांदूळ खूप निघतात. म्हणून आता त्याच्यासाठी मी एक ट्रिक वापरणार आहे, हे तुम्हाला नक्की दाखवेल मी. अक्षताच्या माळा कशा बनवायच्या जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी एकदम सोप्या पद्धतीने कशा करता येईल तशा तुम्हाला दाखवेल. आणि हे देवघरामध्ये आहे ना मी असं तांब्याच्या भांड्यामध्ये असं पाणी ठेवते दररोज. आज माझी खूप छान पूजा झाली आहे. आणि बघा पूजा झाल्यानंतर किती पसारा होतोय, किती पसारा काढावा लागते. आणि ह्या गोष्टीनंतर सगळ्या ठेवायच्या. तसं आहे ना ही मी धुवून ठेवलेलं आहे, पण आहे ना सगळं जिथल्या तिथं ठेवावं लागतं. आणि तर चला खूप राडा झालाय घरामध्ये. मी देवपूजा करायला आहे ना किमान मला 2-3 तास होतात. आणि त्याच्यात मुलं उठली आणि त्यांनी सगळा राडा केला देवपूजेचा. तर एक वस्तू सापडायची म्हणलं की कधी कधी मला आहे ना काय होतं, सगळ्या वस्तू काढाव्या लागतात कारण एक वस्तू आतमध्ये असते. तर तेच मला ऑर्गनाईज करावं लागत. आणि किचनवर तर पसारा झाला. आणि या आरत्या आहेत, आरत्या मला धुवून घ्यायचे, ते खूप चिकट चिकट झाल्यात. मग याला गरम पाण्यात धुवून काढते, नाहीतर मग ते व्यवस्थित होणार नाही. आणि फुलं आणलेली आहेत ना सरांनी काल रात्रीच आणले, 40 रुपये पाहुणे आणलेत. पण आहे ना बघा कशी फुलं आहेत, हे फोटो दिसते खूप कसे तरी झालेत. मग म्हटलं चला, आणि मुलांनी असा राडा मांडला. तर चलो आता मी सगळं आवरते आणि मग तुमच्याशी भेटते. कारण आहे ना घरातील सगळी कामं करायची तशीच राहून गेलेत. पूजा म्हटलं की आपल्याला दुसरं नाही. पण बाहेरचं एक माझं बऱ्यापैकी करून झालं आहे सगळं, हळदीचं लेपन ते आणि तुळशीला पाणी तेही झाले. त्यामुळं आता मुलांना आंघोळी ती घालायच्या आहेत. तर चलो, पूजा केल्यानंतर देवी प्रसन्न झाली असं म्हणता येईल. कारण माझ्या जे दिवा लावला होता ना त्याला छानसं फूल आलं. आणि अशी पूजा केल्यानंतर असं काहीतरी संकेत मिळाल्यानंतर आपल्यालाही खूप छान वाटतं. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.